मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये आता भरपूर ठिकाणी जे आहे ते मूक मोर्चा चालू आहे। तर याचप्रमाणे आता गडचिरोली येथे सुद्धा विद्यार्थ्यांनी म्हणजे जेही प्रशिक्षणार्थी होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये त्यांनी आता तिथे मोर्चा काढलेला आहे आणि आपल्या ज्याही मागण्या होत्या ज्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या होत्या त्या सर्व मागण्या सरकारपुढे मांडलेल्या आहे। तर याचप्रमाणे जर असे मूक मोर्चे जर काढण्यात आले तर यावर सरकारला विचार करावा लागेल। आणि दुसरी अपडेट म्हणजे यावरती जेही आपले मंत्री आहे मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व कौशल्य योजना याबद्दल। आणि भरपूर ठिकाणचे जे विद्यार्थी आहे हा असा प्रश्न विचारत आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ कधी वाढणार आणि याबद्दलची अपडेट कधी येणार। तर यावरती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काय म्हटलं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागाने आपला 100 दिवसचा आराखडा तयार केलेला आहे। त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागाची जिम्मेदारी आहे त्यांचा पण 100 दिवसचा आराखडा आहे। ते 100 दिवसमध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे त्यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्रामध्ये ते पाठवलं होता। आज त्यांची रिव्ह्यू मीटिंग आहे। त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकारी अधिकारी याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान 7 पॉइंट सूचना दिली होती। त्यामध्ये वेबसाईटचा अपडेट करायचा, ईज ऑफ लिव्हिंग करायची, स्वच्छता वॉशरूम पासून सरकारी कार्यालयाचे एंट्री पर्यंत सर्व स्वच्छ, जनताचे ग्रीव्हन्स रिडर्सल सरकार लोकांचे जे ग्रीव्हन्स आहे तिथे ते आपण अटेंड केला तर मंत्र्यामध्ये गर्दी कमी होणार आहे, लोकांना त्रास कमी होणार आहे। म्हणजे ग्रीव्हन्ससाठी सर्व अधिकारीने त्यामध्ये आमचे कौशल्य विकास अधिकारी पण येतात त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्क तंत्र नक्की करायचा की वीकमध्ये कमीत कमी 2 दिवशी लोकांचे भेटायच्या, कार्यालयाची सोय सुविधा, पाण्याची सोय सुविधा, सर्व सोय सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन स्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेससाठी गरजेचे आहे। म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने सर्व लोकांना काय काय करायचं आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे, लोकांना भेट दिली पाहिजे, जनता दरबार घेतला पाहिजे, जनसुनावणी घेतली पाहिजे, जास्त कंप्लेंट तिथे तिथे डिस्पोजल केली पाहिजे। हा सर्वांची रिव्ह्यू मीटिंग आज आम्ही इथे कौशल्य विकास विभागातर्फे घेतलेली आहे। अशा प्रकारे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे आणि आता यांची जी बैठक आहे ही सुद्धा होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या ज्या सरकारपुढे मांडलेल्या आहेत त्यावरती सुद्धा आता सरकार विचार करेल। आणि बाकी ठिकाणाहून जसे की मूक मोर्चे सुरू आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तर यावरती सुद्धा संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जातात आणि यावरती आता जेही पुढील बैठक होईल यामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी पुढील अपडेट येणार आणि त्यांच्यामध्ये जोही कार्यकाळ वाढीबद्दल जोही प्रश्न मांडलेला आहे आणि त्यानंतर जे विद्यावेतन आहे त्याच्यासुद्धा वाढ करावी अशाबद्दलचे जेही प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडलेले आहे त्या संपूर्ण प्रश्नावर आता पुढील बैठकीमध्ये विचार केला जाऊ शकतो। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।